एका बाजूला जय भैरी मुरुंगवाडा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला चंद्रभागा फायटर्स. नाणेफेक देखील जिंकले. जय भैरी मुरुंगवाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चंद्रभागा फायटर्स संघाचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन मयेकर. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहिलंय. मागच्या सामन्यात 57 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 53 धावा त्याच्याच बॅटमधून आल्या होत्या. जय भैरी मुरुंगवाडा संघाचा विचार करायला गेले तर पहिला सामना थोडक्यासाठी गमवावा लागला होता. आता मात्र या सामन्यामध्ये जिंकायचं आहे. तो प्रयत्न देखील केला जाईल. ओव्हर द विकेटने सामन्याला होईल सुरुवात. सुदर्शन मयेकर यांच्याकडून हा फटका फसलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक समर्थ चेंडू पासून दुरावलाय. थोडासा दुरावलाय चेंडू पासून. यावेळी समर्थ पाटील हा झेल नाहीये तर हा सामनाच आहे. संधी देऊच शकत नाही एखाद्या खेळाडूला तुम्ही. ते क्रिकेट असू नाही तर कोणताही खेळ असू दे, मैदानाच्या आतमध्ये ते संधी दिली आणि संधीचं सोनं केलं असं झालंय. सुदर्शन मयेकर याच्याकडून वारंवार पहिल्या चेंडूवर काम तमाम केलं होतं. मात्र क्षेत्ररक्षकाने थोडीशी संधी दिली. त्या संधीचं सोनं देखील केलं जाईल येणाऱ्या कालावधीमध्ये. सूरज वागदरे हा देखील एक चांगला खेळाडू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने लोअर फुलटा चेंडू समोरच्या दिशेने प्रहार केलाय. सरळ बॅटने 6 धावांसाठी जिलेपे नमक जखमीवर मीठ सोडण्याचं काम यावेळी सुदर्शन मयेकर यांनी केलंय. संधी ज्यावेळेस प्राप्त झाली होती त्या संधीचा फायदा घेणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी थोडीशी चूक शॉर्ट कव्हर रिझन मध्ये झाली आणि तदनंतरच्या चेंडूवर त्यांनी घणागती प्रहार केलाय 6 धावांसाठी. सूरज यांचा पुढचा बॉल मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू उडवलाय मिड विकेट बनवल्याच्या बाहेर. सुदर्शन यांच्या बॅट मधून लगातारची मोठी फटका येत आहेत. षटकार आणि तदनंतरचा चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर संधी प्राप्त झाली होती. संधीचं सोनं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करण्याचं काम केलं जात आहे. ज्या ठिकाणाहून संधी प्राप्त झाली होती पहिल्या सामन्यात देखील समर्थ याला त्याला देखील माहिती आहे संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने देखील मोठी खेळी केली होती. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ती कामगिरी करत असताना सुदर्शन मयेकर. कोणाला तुम्ही संधी दिलाय? चंद्रभागा फायटर्स संघाचा हुकमाचा इक्का सध्याच्या घडीला सुदर्शन मयेकर याला. सूरज वागदरे यांचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गतीमध्ये थोडीशी मती वापरली. पुन्हा एकदा फटका बसलाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत यावेळेस पोहोचेल. पकडला जेल फलंदाज बाद होईल. सुदर्शन मयेकर हा मोठा धक्का आहे चंद्रभागा फायटर्स संघाला सध्याच्या घडीला. पहिल्या चेंडूवर संधी प्राप्त झाली होती तदनंतर झेल निसटला. त्यावेळेस असं वाटलं होतं मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 मोठे फटके लगावले आणि तदनंतर झेल स्वरूपात बाद होतील. सुदर्शन मयेकर धावसंख्या आतापर्यंत 10-1. पहिलं पॉवर प्ले षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना दिसत आहेत सूरज वागदरे. मोठमोठ्या खेळाडूंमध्ये यांचा देखील उल्लेख केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात अक्षरशः दणाणून सोडलं या खेळाडूने. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चर्चेचं कारण बनलाय गोलंदाजी एंड कडून. सुदर्शन यांची विकेट आल्यानंतर चंद्रभागा फायटर्स संघ तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. संपूर्ण स्पर्धा देखील टेनिस क्रिकेट लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांच्या देखील या जय भंडारी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत केलं जाते. सौरभ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला फार मोठी खळगी पडली आहे चंद्रभागा फायटर्स संघाला. कारण सुदर्शन मयेकर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्यांनी या मागच्या सामन्यामध्ये मारलं होतं. त्यानंतर दुसरा सामना खेळत असताना वैयक्तिक 10 धावांनी तो माघारी परतलाय. सौरभ मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या भूमिकेत स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल तर सूरज वागदरे. एक उत्साहाचं वातावरण जरूर असेल जय भैरी मुरुंगवाडा संघाच्या खात्यामध्ये. कारण ज्या खेळाडूकडून फार मोठी अपेक्षा होती त्याची विकेट तर आली आहे 10 या धावसंख्येवर. आतापर्यंत पहिला पॉवर प्ले षटक पहिल्या डावातील प्रगतीपथावर आहे म्हणायला हरकत नाहीये. सूरज वागदरे यांचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. सौरभ याच्यासाठी गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा आहे. एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव त्या दरम्यान धावून कंप्लीट केली जाईल. सुदर्शन मयेकर जर मैदानाच्या आतमध्ये असता तर चौकार षटकारांची बरसात जरूर पाहायला मिळाली असती. आता मात्र हा संघ कोणत्या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचले देखील पाहणं गरजेचं आहे. ओमी बागकर हा देखील मैदानाच्या आतमध्ये येणं अजून देखील बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. पुन्हा एकदा डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूपर्यंत. 2 धावा त्या दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील.
पहिलं षटक यावेळी पॉवर प्लेचं संपलंय. धावसंख्या 13-1. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या इनिंग मधील दुसरं षटक सुमित नागवेकर सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना दिसतील. अराउंड विकेटने पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईड दिशेने सफल झाले. पंच थोडेसे दंडित करतायत. यावेळी हा येतोय वाईट बॉल. अतिरिक्तचा बॉल यावेळी फेकला जातोय. थोडस गोलंदाजी करत असताना दडपणाखाली दिसतोय का असा देखील प्रश्न आहे, कारण पिचिंग लेग साठी लेग स्टंप ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन लेग स्क्वेअर लेग मध्ये या चेंडूसाठी एक क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळेच थोडस कप्तान गौरव नागवेकर थोडेसे निराश आहेत. क्षेत्ररक्षणाचा देखील विचार करायला गेलं तर लॉंग ऑन असेल, एक्स्ट्रा मिड विकेट लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा डीप घेतला गेला. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडूला ऑन साईडला ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. आणि याचसाठी उल्लेख केला जातो चांगला कर्णधार आपल्या संघामध्ये असणं गरजेचं आहे. कारण पहिला चेंडू ज्यावेळेस टप्पा पडला पिचिंग लेग साठी लेग स्टंप, त्यावेळेसच गौरव नागवेकरने सांगितलं होतं हा चेंडू टाकायचा असेल तर तुम्हाला 30 सर्कलचा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये नेणं गरजेचं आहे. सिंगल यावेळी स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या पुढे सरसावेल आतापर्यंत 15. त्यामध्ये एक मोठी विकेट देखील आली. सुदर्शन मयेकर यांची दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधील सुमित नागवेकर हाताळताना दिसत आहेत. प्रणव स्ट्राईक एंड खेळताना दिसतील. प्रणव सुमित यांचा पुढचा बॉल अराउंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुट पंच पॉइंट रिझन मध्ये चेंडू सफर करतोय. बघता बघता चेंडू सीमारेषा ओलांडताना दिसेल. 4 धावांसाठी चौकार येतोय प्रणव यांच्या बॅट मधून. सुदर्शन आउट झाला होता तिसऱ्या चेंडूवर आणि तदनंतर एकही चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नव्हता. आता मात्र लेट पण थेट प्रणव यांच्या बॅटमधून 4 येत आहेत चौकार. प्रणव प्राथमिक फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये चंद्रभागा फायटर्स संघाकडून खेळताना वारंवार दिसत आहेत. जोखमीची जबाबदारी देखील येऊन पोहोचले खांद्यांवर आणि ती जबाबदारी पार करत असताना याच फटक्यांची जबाबदारी उणीव देखील भासताना दिसेल. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला गेलाय. सुमित नागवेकर यांचा पुढचा बॉल राईट अराउंड विकेटने प्रणव स्ट्राईक एंडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चाललाय शॉर्ट बॅकवर्ड मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. पंचांनी थोडंसं दंडित केलंय गोलंदाजांना. बाय वन गेट वन फ्री. डिमांडला जावं आणि एकावर दुसरी गोष्ट फ्री मिळावी असाच हा चेंडू होता. तब्बल 2 आलेत. धावसंख्या 2 पुढे सरसावेल आतापर्यंत 21 धावसंख्या. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला गेलाय. 6 षटकांचा सामना आहे. आजच्या दिवसात 83 धावा देखील चेस केल्या गेल्या. यष्टीरक्षक जो यष्टांना चिपकून उभा होता तो आता मात्र दूरवरून यष्टीरक्षण करताना दिसेल. सुमित नागवेकर यांचा पुढचा बॉल राईट अराउंड विकेटने सरळ बॅटने खेळून काढलाय फटका. चेंडू चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. यावेळेस 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी सौरभ याच्या बॅट मधून चौकार येतोय.
वारंवार क्षेत्ररक्षणात थोडेसे फेरबदल केले जात आहेत. गोलंदाजी ज्या ठिकाणी होणे गरजेचे आहे तिकडे होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायाची अपील केली जाते, मात्र पंच थोडेसे नाखुश. लेग बायच्या स्वरूपात ही धाव यावेळी जोडली जाईल. चंद्रभागा फायटर्स या संघाच्या खात्यामध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 26 ही धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग केल्यानंतर या षटकात मोठी धावसंख्या येणं गरजेचं होतं. थोडंसं जखडून ठेवले म्हणायला हरकत नाहीये. सुबित नागवेकर यांनी अनुभवाची बोल आहेत मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उतरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. हा देखील चेंडू होतोय वाईट. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. आता संघर्ष कोण करेल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला जय भैरी मुरुंगवाडा संघ पहिला सामना गमवायला लागला होता आणि तदनंतर या सामन्यात जिंकण्यासाठी तुम्हाला कमी धावसंख्येपर्यंत रोखणं गरजेचं आहे. पेडल स्वीप ऑन साइडला करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय शॉर्ट बॅकवर्ड मध्ये, समर्थ चेंडूपर्यंत पोहोचलेत. 22 स्वरूपात ही धाव येते. स्ट्राईक होईल रोटेट यावेळेस. अजून देखील बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये, त्यामधील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्येचा विचार करायला गेले तर आतापर्यंत 27-1. सुमित यांचा पुढचा बॉल राईट मरांड विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला उडवलंय, चेंडू चाललाय एक्स्ट्रा मिड विकेट मोडल्याच्या बाहेर. 6 धावांसाठी सौरभ सुर्वेच्या बॅट मधून कडक बेधडक षटकार येतोय. षटक यावेळी संपलंय. बॅटिंग पॉवर प्लेचं दुसरं. धावसंख्या आतापर्यंत झाली 34-1. आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिला सामना खेळत असताना थोडीशी खराब गोलंदाजी राहिली जरूर, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये अजून देखील या स्पर्धेतील अस्तित्व संपलेलंच नाहीये. हा सामना जिंकावा लागेल आणि चांगल्या ताकदीने जिंकावा लागेल. चौथीची धावसंख्या आतापर्यंत. नरेश लेफ्ट ओव्हर द विकेटने यावेळेस गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं जातंय. बिमर फेकला होता आणि त्यासाठी स्क्वेअर लेग पंचांचा हात देखील उंचावलाय. हा येतोय 9+1, डबल 2 धावा. वारंवार थोडीशी खराब गोलंदाजी केली जाते. नरेश बनप यांच्या माध्यमातून थोडीशी निराशा त्यांच्या खेळण्यामध्ये देखील असेल. चांगल्या ताकदीचा गोलंदाज म्हणून याचा वारंवार उल्लेख केला जातो, मात्र आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी राहिली आहे. फ्री हिटचा बॉल, फलंदाज स्ट्राईक केला खेळताना दिसेल. सौरभ नरेश यांचा पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल यावेळी उचलून खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू चालला शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धावाले मागच्या चेंडूवर. धावसंख्या अलगद पुढे सरसावेल आतापर्यंत 35-37 धावा. ट्राय केला खेळताना दिसतील पुन्हा एकदा प्रणव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरला चेंडू उडवून खेळलाय, चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी पुन्हा एकदा येतोय चौकार.
आजच्या दिवसात वारंवार थोडीशी खराब गोलंदाजी नरेश करताना दिसतात. मागच्या चेंडू देखील बिमर होता, त्याच्यावर कव्हरला चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू उडवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच दिशेला प्रहार, लगातारचा दुसरा चौकार. लगातारचे दोन आलेत. वारंवार थोडीशी खराब गोलंदाजी चालत यांच्या स्मरणार्थ कुमार संतोष सदानंद गैमार यांच्याकडून एक ट्रॉफी आणि एक बॅट पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू जास्त षटकार मारेल त्याच्यासाठी ही बक्षीस आणि फलंदाजीसाठी बॅट देखील असेल याची दक्षता घ्यायची. रिवर्सचा फटका खेळायचा, यावेळेस यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडला झेल फलंदाज बाद. स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता, त्यामध्ये फलंदाज बाद होईल झेलबाद स्वरूपात. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, लागला तर आबाद, नाही तर सध्याच्या घडीला बरबाद केलाय फलंदाज प्रणव याला. झेलबाद स्वरूपात फलंदाज होतील बाद. दुसरा धक्का बसतोय चंद्रभागा फायटर्स संघाला. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 45 धावा. सुजित बाकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आतापर्यंत दोन फलंदाज माघारी परतलेत. धावसंख्या 45. चंद्रभागा फायटर्स संघ प्रथम फलंदाजी करताना दिसते, तर दुसऱ्या बाजूला जयभैरी मुरुंगवाडा गोलंदाजी करताना दिसेल. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये नरेश आला प्रहार केलाय, दागोट मधूनच सेट होऊन आला की काय फलंदाज. पहिला चेंडू उडवलाय 6 धावांसाठी लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. सुजितच्या बॅट मधून षटकार येतोय. धावसंख्या आतापर्यंत 51. सांघिक अर्धशतक धावफलकावर जाऊन पोहोचलंय. दोन गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावले आहेत त्याच्या डोक्यावरून बरोबर हा षटकार गेलाय 6 धावांसाठी. सुजित बाकर चेंडूला पार करतोय सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा क्लास दाखवलाय. चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पार 4 धावांसाठी. षटकारानंतरचा चौकार येतोय सुजितच्या बॅट मधून. लगातारचे दोन मोठे फटके. षटक यावेळी संपलंय. तिसरं धावसंख्येचा विचार करायला गेले तर धावसंख्या 54ला 2. 55 ही धावसंख्या झाली. दोन गडी त्यामध्ये माघारी परतलेत. सुदर्शन माघारी परतले, तदनंतर ती खळगी भासू दिलेलीच नाहीये फलंदाजांनी. सुजित जसा आला तसा त्यांनी चौकार षटकारांची बोलीभाषा बोलायला सुरुवात देखील केली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावातील षटक संपलं, यावेळेस तिसरं. धावसंख्या 55ला 2. अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी असेल प्रथम फेरीतील. पहिल्या डावातील अजून देखील 3 षटक म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. नरेश बनप वारंवार थोडेसे महागडे ठरतायत मैदानाच्या आतमध्ये. अमेश चौथ्या षटकासाठी अमेश यांना आमंत्रित केले कर्णधारांनी. ओव्हर द विकेटने यावेळेस पहिलाच बॉल असेल या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजी एंड कडून हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू चाललाय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचेल डीप मधून. 2 धावा. दुहेरी धावसंख्या त्या दरम्यान धावून कंप्लीट केली जाते. धावसंख्या आतापर्यंत 57 ही धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली. चंद्रभागा फायटर्स या संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक हरलेच जरूर, मात्र हा सामना जिंकायचा आणि त्यासाठी मोठी धावसंख्या पहिल्या डावात तुम्हाला उभा राहावीच लागेल. अमेश यांचा पुढचा बॉल यावेळी सरळ ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कही पे निशाणा कही पे निगाही हा चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. हा येतोय निर्धाव बॉल. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. अजून देखील हा सामना संपलेला नाहीये, कारण प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना ही धावसंख्या जर कमीत कमी रोखली गेली तर सेकंड डावामध्ये ती चेस देखील केली जाऊ शकते. पुढचा बॉल अमेश यांचा. गतीमध्ये थोडीसा परिवर्तन करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाला दंडित केले जात. हा येतोय नो बॉल. पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल यावेळेस खेळण्यासाठी सज्ज असेल स्ट्रायकरला फलंदाज.
सौरभ सुर्वे आतापर्यंत एक षटकार त्याने देखील लगावलाय. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला अमेश राईट ओव्हर द विकेटने फ्री हिटचा बॉल उडवायचा आहे. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केला जात आहे. हा चेंडू येतोय व्हाईट स्क्वेअर. वारंवार थोडीशी खराब गोलंदाजी केली जाते. जयभरी मुरुंगवाडा संघाकडून मागचं षटक देखील फार महाग ठरलं होतं आणि तदनंतर या षटकात देखील अतिरिक्तच्या धावा अमेश यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. फ्री हिट अजून देखील कंटिन्यू असेल. स्ट्रायकिंगला सौरभ सुर्वे खेळताना दिसतील. राईट ओव्हर द विकेटने या षटकातील पुढचा बॉल मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल जरूर, मात्र हा चेंडू फ्री हिटचा आहे. फ्री हिटच्या चेंडूवर झेलवोची विकेटच नसते. चांगली गोलंदाजी करत असताना थोडीशी नजर लागणारी गोलंदाजी देखील या षटकामध्ये राहिली. अमेश यांच्या माध्यमातून सुजित बागकर यावेळी स्ट्रायकडे खेळताना दिसतील. एक षटकार एक चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलाय. अमेश या षटकात थोडस षडयंत्र चक्रव्यूह रचला जाईल का सुजित त्याच्या विरोधात हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंतांचे दोन्ही हात समांतर, ही धाव येते अवांतर. आतापर्यंत 3 चेंडू थोडेसे खराब फेकलेत या षटकात, एक नो, त्यामुळे 2 चेंडू अतिरिक्त स्वरूपात वाईट देखील आलेत. गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अमेश यांचा या षटकातील पुढचा बॉल सुजित त्यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगली लेंथ आहे. लेंथ बॉल थोडंसं पीक करत असताना कठीणाई प्राप्त झाली सुजित यांना आणि चेंडूने बघता बघता यष्टिरक्षकाला देखील शोधून काढले. हा येथे चेंडू निर्धाव, कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. आतापर्यंत धाव संख्या 61 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, मात्र हा देखील चेंडू चाललाय वन बाउन्सी मारेशा पार. नरेश यांच्यासाठी हा दिवसच खराब आहे असं म्हणावं लागेल. गोलंदाजी करत असताना चुका झाल्या, आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना देखील चुका होत आहेत. उमेश मात्र चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांची देखील साथ महत्वाची असते. क्रिकेट हा खेळच असा आहे की तुम्हाला तिन्ही क्षेत्रात चांगलं काम करावी लागतात. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंडने चेंडूला पाठवले एक्स्ट्रा मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूपर्यंत. 2 धावा दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील. सुजित बागकर हे देखील एक चांगले खेळाडू आहेत चंद्रभागा फायटर्स संघाकडे. आता मात्र षटक यावेळेस पहिल्या डावातील संपले. 4th धावसंख्या आतापर्यंत 67 धावा. धावसंख्या आतापर्यंत 67 ला 2. अजून देखील पहिल्या डावातील 2 षटकांचा खेळ बाकी असेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन सूरज वागदरे ऑन दी मार्क गोलंदाजी यांकडून सज्ज झाले. तर दुसऱ्या बाजूला सौरभ सुर्वे स्ट्रायकडे खेळताना दिसतील. पेडल्स वन साइडला काढण्याचा प्रयत्न, पायचीची अपील केली जाते. पिचिंग ऑफ साइड ऑफ टर्म होती. पंच थोडेसे नाखुश अपीलवर झालेत आणि त्यानंतर सिंगलने यावेळी स्ट्राईक रोटेट लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 68 धावा. सुजित बागकर याची देखील चर्चा राहील. चंद्रभागा फायटर संघाकडून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. उर्वरित काही चेंडूंमध्ये अशीच फलंदाजी केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. यावेळेस गोलंदाजांना थोडंसं दंडित केलं जातं. हा देखील चेंडू येतोय व्हाईट स्क्वेअर. ज्या ठिकाणाहून चांगली गोलंदाजी केली जाते त्या ठिकाणाहून थोडीशी वारंवार येणारे खराब चेंडू कुठेतरी गोलंदाजांचा कॉन्फिडन्स लो करताना दिसत आहेत. गतीमध्ये थोडीशी मती वापरण्याचा प्रयत्न, त्यामध्ये पंचांनी थोडंसं दंडित केलं सूरज यांना. पुढचा बॉल वेगवान टाकलेला चेंडू यावेळेस ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 71 धावा 71 71 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या. त्यामागे 2 फलंदाज माघारी परतलेत. अजून देखील 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सूरज वागदरे राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल हातातील सुजित साठी. गतीमध्ये परिवर्तन, चालाक
चालाकीची गोलंदाजी यावेळेस केली जाते आणि विकेट देखील आली आहे. आउटसाइड एज आणि तदनंतर फलंदाज यावेळेस बाद होईल सुजात बाक्कर. हिट विकेट आली आहे. यावेळेस हिट विकेट स्वरूपात माघारी परतेल तिसरा फलंदाज सुजित बाक्कर, ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती. स्वतःचा घात केला आणि तदनंतर हिट विकेट स्वरूपात माघारी परतले. धक्का क्रमांक 3, 71 या धावसंख्येवर सुजित बाक्कर यांच्या रूपामध्ये. आता कोणत्या फलंदाजाचा वापर केला जाईल आतापर्यंत? ओमी बाक्कर मैदानाच्या आतमध्ये. चंद्रभागा फायटर संघाचा दुसरा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. याची व्हिडिओ देखील फार चर्चेत राहिली होती. जय भंडारी चषकाची व्हिडिओ तब्बल 1 लाखाच्या आसपास इंस्टाग्रामवर त्याचे व्ह्यूअर्स जाऊन पोहोचले होते. ते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ओमी बाक्कर खेळताना दिसतील. 3 फलंदाज माघारी परतल्या. धावसंख्या आतापर्यंत 71. आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर 82 धावा आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू खेळून काढला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलच धाव या चेंडूवर घेतली जाईल. दुसऱ्या बाजूला सौरभ सुर्वे याच्यावर थोडासा विश्वास दाखवला जातोय. वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल केला होता सौरभ याला. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अजून देखील टक धरून उभा आहे. हा फलंदाज आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या इथून पुढे उभारली जाईल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. हा देखील चेंडू चालला यष्टिरक्षकाच्या दिशेने. थोडीशी चूक होते आणि त्या दरम्यान 22 स्वरूपात ही धावून कंप्लीट केली जाईल. धावसंख्या पुढे सरसावेल आतापर्यंत 73 धावा. सूरज वागदरे 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना दिसत आहेत. पहिल्या इनिंग मधील पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला चेंडू खेळून काढला. हा चेंडू चाललाय फायनल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी ओमी बाक्कर यांच्या बॅट मधून 4 धावा येत आहेत. षटक यावेळी संपले. 5वं पहिल्या इनिंग मधील धावसंख्या झाली आहेत 77 ला 3. मधील 6वं आणि अंतिम षटक घेऊन स्ट्राईक एंडला सौरभ सुर्वे खेळताना दिसेल. राईट ओव्हर द विकेटने या षटकाला सुरुवात केली जाईल. स्विचचा फटका खेळायचा आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 22 स्वरूपात ही धाव येते. 78 ही धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. 3 फलंदाज त्यामध्ये माघारी परतले. चंद्रभागा फायटर्स संघ प्रथमतः फलंदाजी करताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला जयहरी मुरुमवाडा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. धावसंख्या आतापर्यंत 78 ला 3. स्ट्राईक एंडला ओमी बाक्कर, ओमकार बाक्कर खेळताना दिसतील. अजून देखील पहिल्या डावातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमेश यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला उडवलंय. हा चेंडू चाललाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. ओमकार यांच्या बॅट मधून 6 येत आहे. षटकार. आता जबाबदारी घेऊन काम देखील करावं लागेल. ओमकार आतापर्यंत 1 षटकार या इनिंग मध्ये. पुढचा बॉल अमेश यांचा. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडूला उडवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय 2 धावा मागच्या चेंडूवर.
धावसंख्या 2 पुढे सरसावेल आतापर्यंत 86 धावा. 86 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज माघारी परतले. 86 धावसंख्या या स्पर्धेतील आजच्या दिवसातील उच्चांकित धावसंख्या आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. गतीमध्ये थोडीशी परिवर्तन केलं गेलंय. ही चालाकी असणं गरजेचंच आहे गोलंदाजांकडे. जेव्हा जेव्हा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा थोडीशी मती गतीमध्ये आणणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अमेश यांचा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने चेंडूला पाठवला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज कंप्लीट केल्या जातील. 88 ही धावसंख्या. अजून देखील पहिल्या डावातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. अमेश गोलंदाजी एंड कडून पहिल्या डावातील अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. ओमकार यांच्यासाठी पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला ढकलून दिले चेंडूला. 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलं जाईल आणि बघता बघता 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जात आहेत आणि पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या उभारली 90 आणि 91 धावांचा टार्गेट सेट केलंय जय भैरी मुरुंगवाडा संघासमोर. सामना खेळत असताना थोडीशी धडपड झाली आणि तदनंतर तो सामना जरूर जिंकला होता. मात्र अतिरिक्तची ती धाव आणि तदनंतर जिंकलेला सामना. दुसऱ्या बाजूला बाळू 11 हा संघ पहिलाच सामना पराभूत होत आलाय. हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केला जातील. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल हेड इज द कॉल. बाळू 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तदनंतर कोणता निर्णय घेतला जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय कारण या मैदानाचा विचार करायला गेले तर आजच्या दिवसामध्ये धावा चेस होत आहेत. मागच्या 2 सामन्यात आपण पाहिलं होतं. म्हणूनच कदाचित क्षेत्ररक्षण निवडलं असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी आश्वासन दाखवलंय. धन्यवाद तुम्हाला सामन्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला सावकार 11 या संघाचा विचार करायला गेला तर पहिला सामना जिंकले चेस करत असताना आता मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा विचार असेल? 70-80च्या मध्ये जाण्याचा प्रयत्न असेल. हवा तर खूपच आहे त्यामुळे 70-80 पर्यंत. एक 70-80 धावा करत असताना कोणत्या फलंदाजावर विश्वास दाखवला जाईल प्रथम इनिंग मध्ये? आता तर सोहम भाटकर आहे, त्याबरोबर अर्णव भाटकर आणि तो सिद्धेश नागवेकर. धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अर्णव आणि सोहम भाटकर याच्यावर विश्वास दाखवलाय. अर्णव याने प्रथम सामना खेळत असताना चांगली फलंदाजी केली होती. यापुढे होणारा सामना असेल सावकार 11 विरुद्ध बाळू 11. नाणेफेकीचा कौल केलाय बाळू 11 संघाच्या बाजूने आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद आकाश. याच विभागातला एक युवा आवाज ज्याला आपण ऐकलं. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली. परंतु या मॅच मध्ये चंद्रभागा फायटर विरुद्ध जयभैरी मुरुगवाडा या 2 संघांच्या दरम्यान हा सामना इथे रंगला आणि या सामन्यामध्ये तब्बल 91 धावांचं लक्ष्य
हा सामना जिंकण्यासाठी सेट केलेला आहे. 36 चेंडू 91 धावा या पूर्ण केल्या जातील का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये मिळेल. अर्थातच 30 मिनिटांचा अवधी आहे. त्या 30 मिनिटांमध्ये कोणता संघ बाजी मारणार याचं उत्तर मिळेल. 2 धुरंधर मैदानाच्या दिशेने खेळपट्टीवर रवाना होत आहेत. समर्थ पाटील आणि त्याच्याबरोबर आहे संघनायक टीमचा कॅप्टन गौरव नागवेकर. हे 2 धुरंधर डावाला सुरुवात करतील. दुसऱ्या बाजूने चंद्रभागा फायटरचा संघनायक सुदर्शन गोलंदाजीसाठी दाखल झालाय. या स्पर्धेतलं तिसऱ्या पर्वातलं पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावर आहे, पण या मॅच मध्ये खास काही करू शकलेला नव्हता. आता गोलंदाजीमध्ये ती कामगिरी बघायला मिळेल अशी अपेक्षा. पण दुसऱ्या बाजूने तेवढेच दमदार 2 फलंदाज. मागच्या मॅच मध्ये समर्थ पाटीलची बॅटिंग आपण बघितली होती, त्याने धावा काढल्या होत्या आणि आता संघाला धावसंख्येचा पाठलाग करायचा. अशा वेळेला त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं. पॉवर प्ले मध्ये लेट्स प्ले. पहिला चेंडू, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. बॅकफुट पॉइंट मधून गलीमध्ये बॉल गेला. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल करतोय, तोपर्यंत एकेरी धाव इथे गौरवच्या खात्यामध्ये जमा झाली. धावसंख्येचा श्रीगणेश अजून 90 धावांची गरज. चेस करणं फार कठीण नाहीये इकडे, कारण ज्या वेळेला वाऱ्याचा वेग तुम्ही लक्षात घेता आणि मैदानामध्ये तुम्ही थांबले तर त्या धावा पूर्ण होऊ शकतात. गौरव नागवेकरने अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे अनुभवलेले आहेत, त्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. परंतु यावेळेला समर्थ तयार. फुल लेनचा बॉल, वाईट यॉर्कर भेदकता होते, परंतु यष्टीरक्षकाला बीट करत असताना बॉल थोडासा मागे जातोय. शॉर्ट स्टॉप मध्ये बॉल थांबवला गेला. एक धाव इथे क्विक सिंगल. दिवसा धावेची चोरी केली असं म्हणायला हरकत नाहीये. एक धाव खात्यामध्ये जमा होते. दुसऱ्या चेंडूवर देखील एकेरी धाव. धाव फलकावर आहे 2. बनवायच्या तब्बल 91 धावा. यावेळेला लॉंग ऑन लावला गेलाय. डीप मिड विकेट. हे 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाईल. वळण मिळते. अतिरिक्त वळण चेंडूने घेतलं. पंच कळवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होतीये. एक्स्ट्रा बरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 3. पुन्हा ऑन साइडला टर्न केला. अलोंग दी कार्पेटने बॉल स्लाइड मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव खात्यामध्ये जमा झाली. तिसऱ्या पर्वासाठी प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 51,000 श्री विवेक विलासजी सुर्वे यांच्याकडून ती पारितोषिक पुरस्कृत केलेला आहे. आणि प्रथम क्रमांकासाठी जी ट्रॉफी आपण बघतोय ती आम्हाला पुरस्कृत केली आहे कुमार कार्तिक भूषण मयेकर यांनी. या दोन्ही आमच्या पुरस्कर्त्यांचा धन्यवाद. सुदर्शन तयार. फुल लेनचा बॉल गती सोबत ते बीट केले. प्ले अँड मिस आउटसाइड दी ऑफ स्टंप लाईन ऑफ अटॅक. यावेळेला सुदर्शनचा बाहेर पाहायला मिळाला. 4-5व्या स्टंप पूर्ण हा चेंडू निघून गेलाय. त्यामुळे डॉट बॉल बरोबरच इथे त्याचं कमबॅक बघायला मिळालं. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाहीये. सुदर्शन तयार. पण त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये झेल टिपला गेलाय. पहिला धक्का समर्थच्या रूपाने बसतोय फलंदाज बाद. धाव फलकावर आहेत. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 4. 1 गडी बाद. आणि जसं आपण चर्चा केली पारितोषिकांची, द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम तब्बल 31,000 कुमार अक्षय सुर्वे गणपती पुळे यांच्याकडून ती पुरस्कृत केलेली आहे. तर द्वितीय क्रमांकासाठी ती ट्रॉफी आपण बघतोय आकर्षक चषक श्री अमितजी गडदे नांदिवडी यांच्याकडून ती पुरस्कृत केली गेली. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 21,000 हे कॅश प्राइज आम्हाला पुरस्कृत केलंय श्री राहुलजी वारेकर भंडारपुळे. आपलं खूप खूप धन्यवाद. तृतीय क्रमांकासाठी जे चषक आहे ते आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे श्री देवीदास बंड्या हळदणकर. आपले देखील धन्यवाद. चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम आहे 11,000 आणि ती आम्हाला पुरस्कृत केली श्री संदीपजी कदम. आणि चतुर्थ क्रमांकासाठी जी ट्रॉफी आहे अनिकेतजी गडदे नांदिवडे यांनी ती पुरस्कृत केली आहे. धन्यवाद. मालिकावीर चषक कुमारी प्रिशा प्रल्हाद हळदणकर. भेट वस्तू श्री शेखरजी खेऊर. रोख रक्कम 1,500 कुमारी श्रीजा प्रल्हाद हळदणकर. या सर्व आमच्या बक्षीस दात्यांचं खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज चषक कुमार आहान सतीश हळदणकर. भेट वस्तू श्री समीर शरद बोरकर. रोख रक्कम 1,000 कुमार आहान सतीश हळदणकर यांच्याकडून ती पुरस्कृत केलेली आहे. त्यांचं धन्यवाद. पण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नवीन फलंदाज लेफ्ट हँडर स्ट्राईक इनला आलाय नरेश.
पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, पंचांचा स्पष्ट नकार. आणि यावेळेला या चेंडूवर कोणतीही धाव मिळालेली नाहीये. पहिलं षटक संपलं. B1चं पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धाव फुलकावर धाबा आहेत. 91चा पाठलाग करत असताना 4 धाबा 1 गडी बाद. जय भैरी मुरुगवाडा या संघाला धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाजसाठी चषक आम्हाला पुरस्कृत केलाय कुमारी श्राव्या सतीश हैदनकर. भेटवस्तू श्री संदेश पप्पू मयेकर. रोख रक्कम तब्बल 1000 कुमारी श्राव्या सतीश हैदनकर. आमच्या बक्षीस जातांचे धन्यवाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक कुमार आहान सतीश हळदनकर. भेटवस्तू कुमारी ऐश्वर्या चंद्रसिंग बोरकर. रोख रक्कम 1000 कॅश प्राइज आम्हाला पुरस्कृत केलाय कुमारी श्राव्या सतीश हळदनकर. या सर्व आमच्या बक्षीस दात्यांचे खूप खूप धन्यवाद. नवोदित खेळाडू आणि यावर देखील नजर टाकू पण आता पंचांचा इशारा आलेला आहे. लगेचच बॅटिंग पॉवर प्ले इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी स्वीकारला आणि त्याचं कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्याने 1 गडी बाद झालाय आणि त्यामुळेच तो बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतला गेलाय. ओमी बाकर. पहिलाच बॉल पिकअप शॉट. चेंडू हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू हातातून निसटू दिलेला नाही आणि बहुधा यावेळेला 6 धाबांचा सिग्नल आलाय. शर्तीचे प्रयत्न केले, मिळते 6 धाबा. गौरवच्या खात्यात 6 धाबा जमा झाल्या आणि हा षटकार आला. शेवटपर्यंत बॉल सोडलेला नव्हता, हातातून निसटलेला नाहीये. अजून एक वेळेला तोच प्रयत्न, पण तो षटकाराचं प्रत्युत्तर इथे दिलाय. टप्पा थोडासा मागे ठेवला, उसळी मिळाली चेंडूला. पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची कड लिडिंग एज बहुधा लागली आणि त्यानंतर गौरवला आता परतावा लागतंय. दुसरा धक्का बसतोय. धाव फलकावर आहे धावा 10, 2 गडी बाद. आणि आपण चर्चा करतो तो पारितोषिकांची. नवोदित खेळाडू रोख रक्कम 1000 कुमारी यशवी निलेश महेकर. त्याचबरोबर नवोदित खेळाडूसाठी चषक जो आम्हाला पुरस्कृत केला आहे कुमार कर्निश नितीश महेकर. आमच्या सर्व बक्षीसदात्यांचा धन्यवाद. सर्वाधिक चौकार श्री गजेंद्रजी जुवेकर, सर्वाधिक षटकार श्री गजेंद्रजी जुवेकर यांच्याकडून पारितोषिक आहेत. सामनावीर सर्व सामन्यांमध्ये जे टी शर्ट आपण बघतोय त्यासाठी श्री सर्वेश्वरजी आढाव यांचं सौजन्य लाभलंय, त्यांचं देखील धन्यवाद. संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकारासाठी बॅट आणि चषक कैलासवासी सदानंद मारुती गैमार यांच्या स्मरणार्थ कुमार संतोष मारुती गैमार यांच्याकडून आहे, त्यांचं देखील धन्यवाद. इतर देणगीमध्ये जर आपण नजर टाकली तर त्यामध्ये श्री जगताप सर मुख्याध्यापक वरवडी पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडी तब्बल 5000 रुपयाची देणगी त्यांच्याकडून प्राप्त झाली, धन्यवाद. त्याचबरोबर श्री अशोक अर्थातच काका खेऊर यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे, धन्यवाद. या सर्व बक्षीसदात्यांचं देणगीदारांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 10ला दुसरा धक्का बसलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय निलेश जुबेकर. ओमी बाकरच्या खात्यामध्ये विकेट आली. गौरवने एक षटकार ठोकला पण त्यानंतर कॉट बिहाइंडच्या रूपाने तो बाद झाला. आता मैदानामध्ये निलेश जुबेकर आलाय. समोर आहे ओमी. शॉट ऑफ गुड लेंथ. टप्पा पडल्यानंतर पुन्हा थोडासा वरती आला बॉल. हलक्यात आणि स्टीअर करायचा होता परंतु इथे धाव मिळणार नाही. चेंडू आहे निर्धाव. पहिल्या डावामध्ये फलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालं तर दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज डॉमिनेट करतायत चंद्रभागा फायटर कडून. उलट दिशेने खेळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना पॉइंट मधून बॉल काढलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं फंबल आणि अखेर आता बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय असं वाटतंय. 2 तर मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि जोपर्यंत चेंडू पोहोचेल तोपर्यंत आता पंचांचा इशारा देखील येतोय की हा चौकार आहे, त्यामुळे 4 धावा इथे खात्यामध्ये रिव्हर्सच्या रूपाने मिळत आहेत. 90+ धावसंख्येचा जापीला तुम्ही पाठलाग करता. रिक्वायर रन रेट, आस्किंग रन रेट वर तुम्हाला नजर ठेवावी लागते. पण 2 विकेट गेल्यामुळे तो दबाव आहे, तिथून तो दबाव कमी करायचा असेल तर त्यासाठी धावा येणं गरजेचं. निलेशच्या खात्यामध्ये मागच्या चेंडूवरच्या धावा बघायला मिळाल्या परंतु त्यानंतरचा चेंडू अतिशय वेगाने इथे पेश केला, त्यावर बीट केलाय. अजून एक वेळेला रिव्हर्सचा प्रयत्न लवकर कमिट झाला. चेंडू थोडासा उशिराने शरीराचा वेध घेतोय. कनेक्शन झालेलं नाही. डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती.
2 षटकांचा खेळ संपलाय. 91 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जयभैरी मुरुगवाडा संघाची धावसंख्या धावफलकावर आहेत फक्त 14 धावा 2 गडी बाद. आता समीकरण 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 77 धावा अजूनही बनवाव्या लागतील या सामन्यामध्ये. जर हा सामना जिंकायचा असेल तर या धावा बनवाव्या लागतील. चोवीस बॉल मध्ये 77 धावा. तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना गोलंदाज तयार. सुमित आलाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर सरळ रेषेमध्ये निघून गेला. पहिला चेंडू इथे निर्धाव टाकला गेला. समीकरण आता 23 चेंडू मध्ये 77 धावा. गोलंदाजीसाठी आपण बघतोय सुमित बागदरे, साखरपा परिसरातील खेळाडू. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. बॅटची कड यष्टी रक्षकाने झेल टिपलाय कॉट बिहाइंडच्या रूपाने. नरेश बनप देखील आता परतलाय. तिसरा धक्का जयभैरी मुरुगवाडा संघाला. एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळावा तसा डाव कोसळतोय की काय असं चित्र निर्माण झालंय. सुरुवात दमदार झाली होती परंतु त्यानंतर निरंतरता ठेवण्यात थोडस अपयश आणि त्यामुळे थोडं बॅकफुटला गेला हा संघ, परंतु कमबॅक करू शकतील. अनेक मातब्बर फलंदाज या संघामध्ये खेळत आहेत परंतु तुमचं नाव जेवढं मोठं आहे तेवढ्याच मोठ्या धावा तुम्हाला या सामन्यामध्ये काढाव्या लागतील. आता लेफ्ट हँडरची जागा घेण्यासाठी लेफ्ट हँडरलाच प्रमोट केलंय. मैदानाच्या आतमध्ये आमिर आंबोळकर या देखील खेळाडूंनी अनेक वर्ष टेनिस क्रिकेटचे धडे गिरवले परंतु आज संकटमोचकाची भूमिका इथे घ्यावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीत आहे. आमिर आंबोळकर जो मैदानामध्ये लेफ्ट हँडर फलंदाज दाखल झालाय. धावफलकावर सध्या धाबा आहेत 91चा पाठलाग करत असताना 14 धाबा 3 गडी बाद. नरेशच्या जागी आता लगेचच लेफ्ट हँडरला प्रमोट केलं गेलं. पहिला चेंडू असेल इकडे आमिर साठी. पहिलाच बॉल पिकअप शॉट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर मोठं जीवनदान. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाचा अंदाज थोडासा चुकला त्यामुळे चेंडू हातातून निसटलाय. बरोबरच एक धाव घेत असताना स्वतःचं खातं आमिर आंबोळकरने उघडलं. धाव फुलक्यावर आहेत 15. स्ट्राईक एंडला आलाय आता निलेश जुवेकर. त्याच्याकडून संघाला भरपूर अपेक्षा असतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये फलंदाजांच्या दरम्यान उजव्या आणि डाव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करतायत त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि बदल अपेक्षित असणार आहे. 15 धावा धाव फलकावर 3 गडी बाद. पुढचा चेंडू गोलंदाज तयार सुमित बागदरे. स्ट्राईक एंडला आहे निलेश. प्रचंड वेगाने चेंडू टाकले. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत टाटा बाय बाय करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि या चेंडूने कदाचित निलेशला विचारलं असेल दुपारचं जेवण केलं का. एवढ्या वेगाने निघून गेलाय. भन्नाट वेग एक्सप्रेस बॉल. प्ले अँड मिस. पूर्णपणे दबाव. 15ला 3. सूरज तयार. माफ करा सुमित तयार. अजून एक वेळेला मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी काढावी तसा चेंडू पेश केलाय. हा देखील डॉट बॉल. फुलकावर दाबा आखित अजूनही 15. 3 गडी बाद. सुमित तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. यावेळेला फाईन खेळायचा होता परंतु बॅटची कड यष्टीरक्षकाने झेल टिपलाय सुदर्शनच्या हातामध्ये. चेंडू जाऊन स्थिरावला. इथे विकेटचं होईल पतन. धक्का बसतोय. चौथा निलेश जुवेकर देखील माघारी परतलाय आणि षटकाची समाप्ती देखील झाली. 3 षटकांचा खेळ संपला. 91चा पाठलाग करत असताना 15 धाबा 4 गडी बाद. आता हा प्रवास थोडासा निराशाजनक बघायला मिळते पण इथून एक नवीन उभारी घ्यावी लागेल. चौकार षटकार जर टोकले गेले तर कमबॅक होऊ शकेल परंतु त्यासाठी तो प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आता तो प्रयत्न होणार का
हे पाहणं गरजेचं असेल. मैदानामध्ये नवीन फलंदाज अल्पेश वराडकर. नव्वद धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्या. सुदर्शन मयेकर अगदी लवकर बाद झाला, पण त्यानंतर उर्वरित फलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडली आणि आता गोलंदाजीमध्ये तीच पाहायला मिळते. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज आपली भूमिका अगदी चोखंदळपणे पार पाडतायत. गोलंदाजीसाठी आलाय पप्पू. पहिलाच बॉल फुललींचा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फॉरवर्ड लेगला बॉल जाईल तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय, तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये जमा. एका धावेने आता धावफलकावर 16 धावा, परंतु सिंगल डबल ने काहीच होणार नाही. चौकार षटकाराचा पाडा वाचावा लागेल, तेव्हा कुठे तुम्ही या मॅच मध्ये शिरकाव करू शकाल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अल्पेशाला स्ट्राईक एंडला सलग 3 षटकार डोकले गेले तर अल्पेश वराडकर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आदित्य भोसले यांनी जाहीर केलं. आणि यावेळेला पहिला चेंडू जो त्याने सरळ खेळलाय, पाठवून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार 6 धावा. लॉंग ऑफला क्लिअर केलं, तिथे 6 धावा अल्पेशच्या खात्यामधून आता संघासाठी जमा झाल्यात. त्यानंतरचा बॉल अजून एक वेळेला तोच प्रयत्न. काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक धावतील तोपर्यंत एक धाव. या वेळेला कनेक्शन प्रॉमिसिंग नव्हतं, तेवढासा चांगला ऍक्सेस चेंडूवर मिळवता आलेला नव्हता फटक्यामध्ये, त्यामुळे एकच धाव खात्यामध्ये जमा झाली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा आहेत 23 धावा. आमिर आता स्ट्राईक एंडला. आमिरच्या समोर आहे पप्पू. आमिर साठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि त्याबरोबरच एक्स्ट्रा कव्हर हे बाउंड्री लाईनवर ठेवलेले असताना पहिला बॉल जसा या षटकामध्ये स्ट्राईक एंडला आला तसा पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. धावा खात्यामध्ये ऍड होतील. 6च्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 29 धावा. असेच फटके खेळावे लागतील. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. फुललेनचा बॉल या वेळेला टाकलाय गोलंदाज पप्पूने आणि त्यावर मात्र बीट केलं आमिरला. मागच्या चेंडूवर त्याने मारलेला षटकार, त्याचं प्रत्युत्तर अगदी योग्य पद्धतीने दिलं. आपल्या लीड मध्ये बदल केला, गती देखील तेवढीच चांगली ठेवली, मिश्रण केलं आणि डॉट बॉल पेश केलाय. फुल टॉस आलाय, पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये झेल रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न, पण चेंडूने टाटा बाय बाय केलाय. चेंडू सीमा पार, मिळाला चौकार. 4 धावा. फलंदाज फलंदाजीसाठी येणं बाकी आहे. एक वेगळी रणनीती. गोलंदाजीसाठी पुन्हा ओमी बाकर. दोन्ही संघांनी दुसऱ्या सामन्यासाठी थोडेसे बदल केले. बदल हा निसर्गाचा नियम, परंतु तो पत्त्यावर पडलेला दिसत नाहीये जयभरी मुरुगवाडा टीमच्या. त्यांच्या धावा बनवल्या गेल्या. एक मोठा डोंगर धावसंख्येचा उभारला गेला. तो डोंगर पार करत असताना तेवढंच यश मिळालेलं नाहीये, परंतु अजूनही तो संघर्ष जारी आहे. ओमी बाकर डावखुरी हाताचा एक प्रभावी गोलंदाज. पहिलाच बॉल फुल लेनचा टोक क्रशिंग यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉटम हँडच्या सहाय्याने वळवलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. मिळते फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 34 धावा. गडी बाद झाले 4. तर आमिर साठी पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. षटक क्रमांक 5. मार्गस्थ असताना हा चेंडू हवेत खेळाय, लॉंग ऑन मध्ये जातोय. मिळते एक धाव.
प्रयत्न शर्थीचे केले जात आहेत, डगआउट मधून सल्ला दिला जातोय, पण तो मैदानाच्या आतमध्ये हल्ला करावा लागेल. हल्ला बोल बॅटिंग अपेक्षित असणार आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसा जाईल याचा विचार करून तो तडाखा, ती वादळी खेळी अपेक्षित. पुन्हा तोच मोठा फटक्याचा प्रयत्न, परंतु या बीला कुठे खेळायचा होता आणि चेंडू गेलाय कुठे हे फलंदाजाला देखील तेवढंच लक्षात आलेलं दिसत नाहीये. त्यावेळेला फटका त्याने पूर्ण केला, त्यानंतर बघितलं नेमका चेंडू कुठे गेलाय. चेंडू पोहोचला होता डीप मिड विकेटला, तिथे एकेरी धाव खात्यामध्ये जमा झाली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 36 धावा. आमिरसाठी पुन्हा एकदा स्लॉट मधला बॉल त्याने पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. जेव्हा जेव्हा स्लॉट मध्ये टाकला जाईल तेव्हा तेव्हा बाहेरच मारला जाईल असा संकेत दिलाय. मिळतात 6 धावा षटकार. या 6 धावांच्या मदतीने धाव फलकावर झाले 42 धावा. अजून एक यावेळेला एलिव्हेशन आणि लांबी दोन्ही गोष्टी गाठल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार आमिरच्या बॅट मधून अमिरी बघायला मिळाली. बॅटिंगची 6 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोलायमान स्थितीमध्ये सोडतोस काय दिर होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा. ती नवीन पहाट यावेळेला बघायचे, परंतु ये संपत सिग्नल LBW इथे पंचांचं बुड आकाशाकडे अखेर 2 षटकारानंतर बाद चाललाय. आम्ही रंबोळकर माघारी परतलाय, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये फ्रेंड्स प्रीमियर लीग 2026 वर्ष 32वे फ्रेंड्स क्रिकेट क्लब कोथवडे आयोजित तालुकास्तरीय भव्य ओरम क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येणाऱ्या स्पर्धेचा कालावधी आहे 20 मार्च ते 23 मार्च 2026. प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 51,032 व आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 30,032 व आकर्षक भव्य दिव्य चषक. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 9,032 व चषक. चतुर्थ क्रमांकासाठी देखील 9,000 आणि 9,032 साठी चषक हे तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर अशी आकर्षक पारितोषिक फ्रेंड्स प्रीमियर लीग 2026 मध्ये असतील. आणि त्यामुळे आवर्जून आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवा आणि पारितोषिक जिंकत असताना 32वे पर्व आपल्या नावावर करा. आणि यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर आशिष धुंदूर, पप्पू साळवी, प्रतीक बंटी कांबळे, पिंट्या पाटील, पराग वारेकर आणि शिवा वारेकर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 20 ते 23 मार्च या कालावधीमध्ये फ्रेंड्स प्रीमियर लीग या स्पर्धेची नक्कीच आता घोषणा झाली आहे, त्यामुळे आपण आवर्जून सहभाग घ्या. धन्यवाद. आता मॅच कडे जाऊया. समीकरण बदललेलं आहे. 91 धावांचा पाठलाग करायचा. धाव फलकावर धावा आहे सध्या 48 धावा. शेवटच्या षटकासाठी सुदर्शन आलाय, ड्राईव्ह केलंय बॉलला. बॉल जातोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला, थोडासा फंबल होईल, परंतु त्यानंतर सेकंड अटेम्प्टला चेंडू गॅदर केलाय एक धाव खात्यामध्ये. आणि आता इथून जय भैरी मुरुकवाडा संघासाठी सांगायचं झालं तर दिल्ली अभि दूर आहे असं म्हणावं लागेल. तर अजून बऱ्याच धावा शेवटच्या षटकामध्ये बनवाव्या लागतील. सुरुवात थोडीशी शांत संयमी मधल्या काळात आमिर अंबोळकरने तो प्रतिकार केला, तो बाद झाला, परंतु त्यानंतर उर्वरित फलंदाजांना तेवढीशी छाप पाडता आलेली नव्हती. यावेळेला देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, गती थोडीशी कमी केली. चेंडू आहे निर्धाव आणि त्यावर विकेट येते. तर शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 मध्ये मॅच अर्थातच सामना जिंकण्यासाठी 44 धावा बनवाव्या लागतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटच्या 3 चेंडूंचा सामना केला जाईल. 3 मध्ये 44. सुदर्शन तयार, राईट मोठी विकेट. पुन्हा फुलेलींचा यॉर्कर टाकलाय, बॉटम हँडचा वापर केला, बॅक लिपला थोडं खाली आणलं आणि स्वतःचा बचाव केलाय. ऑन साईडला टर्न केलाय बॉल, मिड विकेट मध्ये थांबवला जाईल. तोपर्यंत एकेरी धाव खात्यामध्ये जमा झाली. आता 2 चेंडू 43 धावांची गरज, म्हणजेच काय तर इथे चंद्रभागा फायटर विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतायत. औपचारिकता पूर्ण केली जाईल आणि त्याचं कारण फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली.
पूर्णपणे डॉमिनेट केलं गेलं. लॉफ्टी ऑन ड्राईव्ह ऑन साईडला टर्न केला, एक धाव तर मिळेल. आता शेवटचा चेंडू या सामन्यामध्ये. चंद्रभागा फायटर सलग लगातारचा दुसरा सामना खेळत असताना तो जिंकलाय. बॅक टू बॅक 2 विजय प्राप्त केलेत, तर बॅक टू बॅक 2 पराभव जयभैरी मुरुगवाडा संघाच्या नावावर राहिलेत. दोन्ही संघ चांगले खेळले. अभिनंदन टीम चंद्रभागा फायटर. हार्ड लक जयभैरी मुरुगवाडा. आता नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल, पण त्याआधी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या सामन्याचा सुपर हिरो, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. तर 17 धावा फलंदाजीमध्ये काढल्या आणि 2 विकेट घेत असताना धावा थांबवल्या तो खेळाडू ओमी बागकर ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. चला ओमी लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा आणि लगेचच सामन्याला सुरुवात होईल. पुढचा सामना जसा सुरू होईल या ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये. याच विभागातील एक युवा आवाज आकाश मयेकर यांना धन्यवाद. आणि बरोबरच आजच्या दिवसामध्ये जे 4 संघ खेळ त्या संघ मालकांचा देखील यथोचित सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय विवेकदादा सुर्वे उपस्थित आहेत. आपल्या समाजातील नव्हे तर संबंध रत्नागिरी जिल्ह्यातील एक युवा नेतृत्व सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि बरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये देखील ज्यांची दमदार कामगिरी आपण सातत्याने अनुभवतो आहोत, असं हे दमदार युवा नेतृत्व आदरणीय विवेकदादा सुर्वे यांच्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅच हा सन्मान देणार आहोत. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये जे 4 संघ खेळले त्या सर्व संघ मालकांचा देखील इथे भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान केला.